महिला आरक्षण घटना दुरुस्तीचं विधेयक लोकसभेत नामंजूर। 528 पैकी 230 मतं विधेयकाविरोधात तर बाजूनं 298 मतं विधेयक पारित करण्यासाठी हवी होती 352 मतं। संसदेबाहेर भाजप महिला खासदारांचं आंदोलन। महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर आक्रमक विरोधकांविरोधात जोरदार घोषणाबाजी। हॉर्मुझची सामुद्रधुनी जहाजांसाठी पूर्णपणे खुली। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांची मोठी घोषणा। युद्धविरामाला समर्थन देण्यासाठी इराणचा मोठा निर्णय। संजय दत्तचा नवा सिनेमा आखरी सवालचा टीजर चर्चेत। गांधीची हत्या, बाबरी मशीद आणि आणीबाणी या सगळ्यामागे आरएसएस होतं का? ट्रेलरमधून सवाल। बॉलिवूडच्या खान लोकांमुळेच देशात धर्मांतर। नितेश राणेंचा जोरदार हल्लाबोल तर हिंदूंनी बनवलेले धुरंधर छावा सिनेमा खान लोकांवर भारी, राणेंचं वक्तव्य। एमआयएम हा पक्ष नसून दहशतवादी संघटना। नितेश राणेंची जहरी टीका तर हिंमत असेल तर आधी संसदेतून ओवेसी नाक काढून दाखवा, राणेंना इम्तियाज जलील यांचं चॅलेंज। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 20 प्रतिगामी कीर्तनकारांची यादी जाहीर। भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांचंही यादीत नाव। शरद पवारांना खुमखुमी असेल तर थेट नाव घ्या, उत्तर देऊ तुषार भोसलेंचा भार। बोंदू खरातचे निकटवर्ती जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा अपघाती मृत्यू। जितेंद्र शेळके सिन्नरच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष। खरातची चौकशी सुरू असताना झालेल्या अपघातानं चर्चांना उधाण। बोंदू खरात प्रकरणात आणखीन 4 पतसंस्था ईडीच्या रडारवर। कोणत्याही क्षणी चौकशी होण्याची शक्यता। समता, संत नागेबाबा, स्वामी विवेकानंद, बुलढाणा अर्बन पतसंस्था रडारवर। नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी आरोपी निदा खानच्या पत्नीची मुंब्र्यात चौकशी। निदा खान मात्र अद्याप फरारच। गरोदर असल्याचं कारण देत निदाचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणी हिंदू तरुणाचं प्रकारे केलं धर्मांतर याचा पुरावा असल्याचा दावा। आरोपी तौसिफ अत्तारनं नमाज शिकूया एआयची क्रांती, चला करूया MSCIT।